तर बघा आम्ही पानशिडी मार्गे कंधारला निघालेलो आहे. वाटेमध्ये आम्हाला हे काही प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्याला लागलेला आहे पानशिवडीचा. तर दुसऱ्या बाजूला डाव्या साईडला आहे जिल्हा परिषद जुनी. मग अशा प्रकारे समोर जी चौकामधून पुढे रस्ता जाणार आहे तो कंधारला जाणार आहे. तर ते मार्ग आम्ही न धरता आम्ही उजव्या साईडला वळून या रस्त्याने आम्ही निघालो फुलवळ, कंधारेवाडी फुलवळ या मार्गे आम्ही निघालो. तर हे काही वाटेमध्ये पांडुरंगाचं मंदिर लागलं. अशा प्रकारे आम्ही पुढं खंडोबाचं पानशिडी मार्ग आम्ही निघालो. ही जुनी संस्था माळावर बसलेली आहे, जुनी संस्था ही. मग पुढं पहिलेच्या काळामधले आंब्याचे झाडं होते, आंबराई भरपूर असे जुने आंबराई होती. जिकडे बघल तिकडे हिरवगार गहू आणि हरभरा अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण होतं. खूप मस्त असं थंडावा देणारं वातावरण होतं. तसंच पुढं आम्ही वाटेमध्ये आम्हाला विहीर लागली. विहीरमधलं मस्त असं खूप नितळसं पाणी होतं. तहान लागल्यामुळं आम्ही काय केलं, थोडं वेळ पाणी पिऊन लगेच आम्ही निघालो फुलवळ. भावांनो, कंधारेवाडी ते पानशिवडी मधला रस्ता एवढा खराब होता, आमचं डोकं खराब होऊन गेलं. कवा हवे लागेल की काय कळणार गेलं. मग फुलवळ आलं की हवे लागला, नकर चांगलं वाटलं आम्हाला. मग आम्ही असंच निघालो कंधारकडं. अशा प्रकारे बघा, हे जे पुढं दिसते ते डाव्या साईडला हे घोडजला जाते रस्ता आणि दुसरा कंधारला. मग वाटेमध्ये आम्हाला मण्याड नदी लागली, भादरपूरची. नदीमध्ये भरपूर असं पाणी होतं, तुडूंब नदी भरलेली होती. बघू शकता तुम्ही कशी आहे नदी. हो का, नदीमधले थंड हवा येऊ लागली, वारे. मग भावांनो, डाव्या साईडला आम्हाला एक जुनं पुराणं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली मारुतीचं मंदिर होतं. माणसं तिथे थंड सावलीला बसले होते उन्हाळ्याचं. अशा प्रकारे आम्ही आलो बहादरपूर मध्ये. हे चौकामधून मग पुढे निघालो. चौकामधून मित्रांनो आम्ही थोडं बस स्टँड कडे जावं म्हणलं. हे कंधारचं बस स्टँड बघा. बस स्टँडवरून आम्ही सरळ खाली निघालो हे खाल्ल्या चौकामध्ये. तसंच पुढं शिवाजी चौकात आलो. हो का. मग आता इथून मजा होती बघा मित्रांनो. आता बघायची मजा इथून आहे. समोर हे जे आम्ही कंधारच्या किल्ल्याचं बाहेरून आम्ही व्हिडिओ शूट करायचं आधी ठरवलं. टोटल गोल राऊंड मध्ये आम्ही व्हिडिओ शूट करायचं म्हणलं. तुम्ही बघू शकता हा बाहेरून कसा किल्ला दिसतोय. तर हे आम्ही जे बाहेरून करते ते एकेकाळी ह्या रस्त्याने घोडे, हत्ती असे सैनिक बघू. वाटत आमची गाडीच बंद पडली. मग आम्ही चालू करून पुढे निघालो आम्ही. मित्रांनो, हा दिसायला किल्ला एवढा मोठा आहे किल्ला की सांगू नका. हे 24-25 एकर मध्ये बसलेला आहे किल्ला. तर तुम्ही नक्कीच टाइम काढा आणि एकदा बघाच हा किल्ला. तर बघा पुढं उजव्या साईडला माणूसपुरीला असं कुठं तर मंदिर निघाले म्हणा, प्राचीन मंदिर. ते आम्ही नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते व्हिडिओ टाकल. नक्कीच आम्ही जाणार आहे तिकडं बघायला ते मंदिर. तर आम्ही इथून डाव्या साईडला वळलो. आम्ही आधी किल्ला बघणार, नंतर मग तिकडे जाणार आम्ही.
तर बघा मित्रांनो, आता खरी मजा आहे किल्ला बघायची. तर बाहेरून बघा, हा आता आपल्याला जायचं मध्ये. चला तर मग किल्ल्यामध्ये जाण्यासाठी रस्ता, त्या रस्त्यामध्ये ह्याच रस्त्याने बघा भावानो, हा पूल नंतर बनवलेला आहे. इथं लाकडी पूल असायचा. ज्या टाइमला आपल्याला सैनिक वर घ्यायचे त्या टाइमला वर घ्यायचे, आणि ह्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये मगरी, अजगर अशा प्रकारे विषारी साप सोडायचे, जेणेकरून शत्रूला यायला चान्सेस कुठूनच राहत नव्हता. कारण हे असं आहे. चला मग आपण किल्ल्यामध्ये जाऊ. पहिला दरवाजा आहे. इथं पहिलं लाकडी दरवाजा होता, हे नंतर दरवाजा बसवलेला आहे लोखंडाचा. तुम्हाला मी दाखवतो पहिलेचा दरवाजा इथला बसवलेला. आणि दुसरी गोष्ट, ह्या दरवाजाला मारा होणे म्हणून इकडं हे अशी मोठी भिंत हे केलेली आहे, त्या ठिकाणी उभा केलेली आहे. अशी मोठी भिंत, जेणेकरून तोफेचा मारा होणार नाही त्या ह्याच्यावर. दर बघा, ह्या किल्ल्यामधलं जेवढं बी पाणी असेल पावसाळ्यामधलं, तर ह्या नाली वाट या दरीमध्ये जमा व्हायचं. तर चला मग आपण आता मधामधून किल्ला बघू कसा आहे काय नाही. तर बघा, हे दरवाजा लावल्यानंतर हे इकडे एक असा मोठा ओंडका घालायचा लाकडाचा, आणि इकडे एक सुराख तसंच बघू शकता. असं बघू शकता इकडे एक, जेणेकरून मध्ये लाकूड घातलं तर बाहेरून जर समजा हत्तीनं जरी काय केलं तर हे दार निघून नये, दरवाजा निघून नये म्हणून असं केलेलं आहे. मध्ये आल्यानंतर मधला बघा नजारा, हे सैनिकांसाठी राहण्यासाठी, हो काही पहारेकऱ्यांसाठी इकडे हे केलेलं आहे. इकडं सैनिक, इथं पसारा त्यांचा, हे पसारा त्यांचे अशा मध्ये जरी एंट्री केला तरी इथून सैनिकाला राहण्यासाठी आहे. चला पुढे बघू आपण. तर बघा मित्रांनो, तर मध्ये गेल्यानंतर इथं डाव्या साईडला बोर्ड लावलेला आहे, किल्ल्याची टोटल माहिती त्या बोर्डवर आहे. तर बघा अशा प्रकारे हा दरवाजा पहिला होता. हे बघा लोहावरी, खाली सागवान, कसा दरवाजा आहे. समजा शत्रू जर किल्ल्यामध्ये घुसला तर त्याच्यावर हमला होण्यासाठी बघा कसा प्लान केलेला आहे. तिन्ही बाजूकडून हमला होते. बघा इकडून बंदुका, वरून वरून बंदुका, परत इकडल्या साईडकडून सगळीकडून असं हे सैनिकांचे बंदोबस्त आहे किल्ल्याचे. कसलाही जरी पैलवान जरी आला हिम्मत करून तर त्यानं वापस जाऊ शकत नव्हता. असं हे किल्ल्याचं वैशिष्ट्य होतं. आतापर्यंत असं भरपूर किल्ल्यावर आहे बघा. तर बघा आता हे समोर जे दिसते ते हे दुसरा दरवाजा, किल्ल्याचा दुसरा दरवाजा. या दुसरा दरवाजा, इकडे पाठीमाग पहिला दरवाजा, असे नागमोडी किल्ल्याचा रचना आहे. तर हे इकडे तुम्ही फक्त बारकाईने बघा मित्रांनो, हा किल्ला कसा आहे काय नाही, उगा कल्पना करा तुम्ही. हे इकडल्या साईडला डाव्या साईडला हे तळघर आहे का कैदखाना आहे का भुयार आहे काही माहित नाही. इकडे हे लॉक होत. तर बघा समोरच एक हत्ती आहे, हत्तीची मूर्ती, त्याची सोंड तुटलेली आहे मित्रांनो. तर हे कसे घडवले असतील तुम्ही विचार करा बारकाईनं. इकडल्या साईडला हे पहारेकऱ्यांसाठी तिथं मशाली अशी सुविधा केलेली आहे. दुसरी गोष्ट बघा, इकडल्या डाव्या साईडला बघा कसे हे नक्षी काम केले बसण्यासाठी ते. तर बघा मध्ये आल्यानंतर दरवाजामधून दुसऱ्या इकडे पहारेकऱ्यांसाठी जागा केलेली आहे. मधलं बांधकाम बघा कसं आहे, काय बांधकाम होतं त्या काळामध्ये. अशा मोठ्या मोठ्या खोल्या राहण्यासाठी केलेल्या आहेत. चला मग आपण
पुढं बघू, हे मधामधला बघा परिसर, किल्ल्याचं बांधकाम चालू आहे, मटेरियल पडलेलं आहे साईडला. तर बघा, हे किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. तर हे तिसरा दरवाजा आपण नंतर जाणार आहे तिकडं. सध्याच्याला आपण पाठीमागली बाजू बघू. इथं बघा समोर हे दगड किती मोठे मोठे आहेत, कसे वर नेले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दगड जे आहेत ना, कल्पना बी करू शकत नाही की आपण एवढं सरळ रेषेमध्ये त्यानं कट करून बसवणं म्हणजे ह्या काळाला, आजच्या पिरियडमध्ये. त्या काळामधली कला ही वेगळीच होती मित्रांनो. लय मोठे मोठे दगड आहेत. तिथं गेल्यानंतरच आपल्याला कळेल किल्ल्याची काय आहे ती किंमत. बघा तुम्ही, एक सरळ रेषेमध्ये कुठलं बी त्यांची जे भिताड आहे किल्ल्याचं, ते सरळ लाईन मध्ये दिसते. मला लय सुंदर वाटलं बघा हे बांधकाम. आपण कल्पना बी करू शकत नाही की एवढे दगड हे कसं घडवले असतील, तुम्हीच विचार करा. मशनी असताना देखील एवढं अॅक्युरेट मध्ये फेस फेस बसवणं म्हणजे हे नाही तर दगड. खरंच मानावं लागेल त्या माणसांना पहिल्याच्या काळातल्या, कसं बांधकाम आहे ते. आणि दुसरी गोष्ट, लाईन मध्ये बघा बांधकाम कसं लाईन मध्ये एक सरळ रेषेमध्ये दिसते. चला मग आपण जाऊ तिसऱ्या दरवाजामधून. हे आहे तिसरा दरवाजा किल्ल्याचा. मित्रांनो, किल्ल्याच्या आत आल्यानंतर हे काही इकडल्या साईडला, डाव्या साईडला पहिल्याच्या काळातल्या मूर्त्या आहेत. कशा मूर्त्या घडवल्यात तुम्ही बघा. किती भारी असं पेंटिंग केल्यासारखं आपल्याला येत नाही, पण हे बघा कशा प्रकारे मूर्त्या घडवलेल्या आहेत. डोळे, नाक, सगळ्या गोष्टी बघा चन्नीनं घडवलेले आहेत. हे पहिल्याच्या काळात काही मशनी नव्हत्या, काय नव्हते, तरी पण किती माणसं आपल्या पुढे गेलेले आहेत. ते गणपतीची मूर्ती, हे पाय, आणि इकडल्याकडेला हे जातं बघा त्या काळामधलं पीठ दळायचं. तर आपण आता तोफेकडे जाऊ. तिथं तोफ लय सगळ्यात मोठी तोफ होती बघा वर, तिथं झेंडा फडकला जातो. आणि दुसरी गोष्ट काय, पाणी बघा साईडनं किल्ल्याच्या, किती सुरक्षा होती ते त्या काळामध्ये. ही जी तोफ आहे ना, एवढी उन्हामध्ये पण गरम होत नाही. या तोफेचं वैशिष्ट्य. त्या काळामधले बघा ही तोफेमधले गोळे एवढे मोठे आहेत की उचलू शकत नाहीत, एवढे तोफेचे गोळे आहेत, गोल असे बनवलेले. किती छान असे तोफेचे गोळे आहेत बघा ते बनवलेले. मी एक बघितलं, मला काही उचललं नाही ते तोफेचा गोळा.
तर समोरच हे राणी महलकडे जाणारा रस्ता होता. दरबार तेन इकडं असं लाकडाचं बांधकाम भरपूर असं पहिलंच केलेलं आहे. हा अंगणपटा
तर भावांनो, आम्हाला 1.5 तास झाले किल्ला बघून. किल्ला भरपूर असा मोठा आहे. 25 एकरमध्ये किल्ला हा बसलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की येऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा किल्ला. किल्ल्याची किंमत इथं आल्यानंतरच कळेल मित्रांनो. खरंच ते वेगळा अनुभव असते. मोबाईलवर बघणं आणि समोर बघणं हे किल्ल्याचं महत्त्व तेव्हाच कळते. तर तुम्ही हा बघू शकता किल्ला. आणि नवीन जर असाल तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कसा झाला व्हिडिओ ते पण सांगा. अशा प्रकारे आम्ही आता किल्ला बघून बाहेर निघालेलो आहे. तर कमेंट करायला विसरू नका. नक्की सांगा मित्रांनो. चला बाय.